वर्क फ्रॉम होममुळे काय होतं, सकाळी 7 वाजता मला लॉग इन करावं लागतंय. हाय हॅलो नमस्कार, गुड मॉर्निंग गाईज. आणि तुम्हाला एका नवीन सकाळची, एका नवीन दिवसाची खूप खूप शुभेच्छा. तर सुरुवात करूयात आपल्या देवबाप्पाच्या दर्शनाने. आणि अशा प्रकारे माझी पण आता सकाळ झालेली आहे. सो तुम्हाला मी बाहेरचा व्ह्यू दाखवते. 21व्या मजल्यावरतून सुंदर दिसतं असं हे आमेनोरा सिटी. सो चला मस्तपैकी फ्रेशन अप होऊन किचन आपलं वाट बघतंय. सो सगळ्यांप्रमाणे मला पण एक किचनमध्येच लगेच जावं लागतं, कारण की मुलाच्या शाळेचे टिफिन बनवायचे असतात. सो मेन्यू कार्ड हे माझं असं फ्रीजवरती मी लावलेलं आहे, मील प्लॅनर. त्याच्या हिशोबाने आज माझी बनणार होती मेथीचे पराठे त्याच्या लंच ब्रेकसाठी. आणि ब्रेकफास्ट ब्रेकसाठी आज पोहे आहेत. आणि स्नॅक्स ब्रेकसाठी त्याला मी ड्रायफ्रुट्स आणि ॲपल देणार आहे. सो अशा प्रकारे मी आता पटकन मेथीची भाजी धुवून चिरून घेतलेली आहे आणि मेथीचे पराठे करायला मी घेत आहे. सो तुम्हाला पटापटा मी दाखवत आहे की मी त्याच्यामध्ये काय काय टाकलेलं आहे. त्यानंतर मला तुम्हाला हे दाखवायचं आहे की मी मिशोवरतून रिसेंटली ही एक चाळण घेतलेली आहे, ज्याच्यामध्ये 4 प्रकारचे वेगवेगळे त्याच्यामध्ये जाळ्या आहेत. सो तुम्ही मोठी वापरू शकतात गव्हाला, म्हणजे एकदम बारीक पण आहे, मध्यम आहे आणि खूप बारीक पण आहे. सो अशा प्रकारे ती मी वापरली. आणि आता पटकन मी कणिक मळून घेत आहे मेथीच्या पराठ्यांची. सो रात्री जर आपण आपला मेन्यू डिसाईड करून ठेवलेला असेल ना, तर सकाळी आपली फार जास्त घाईगडबड होत नाही. आपलं मेंटली आपण प्रिपेअर्ड असतो की काय बनवायचं आहे ते, आणि त्याच्यामुळंच आपल्याला सकाळी पटापटा काम करू वाटतं आणि पटकन ते सगळं रेडी पण असतं, त्याच्यामुळं बरं पडतं. सो मी पण आता हे टिप यूज करते. आणि पहिले मला खूप जास्त म्हणजे त्रास व्हायचा डब्याचा, मी खूप चिडचिड करायचे, लवकर उठा टिफिन करा. बट आता मी चांगल्या प्रकारे माझं स्वयंपाकाचं लिस्ट बनवून ठेवल्यामुळे मला खूप सोपं जातं आणि एक एक्साइटमेंट पण असते की सकाळी उठून हे बनवायचं आहे. प्लस मुलंही खुश होतात. सो तुम्ही हे नक्की ट्राय करा. त्यानंतर गाईज हे जे तुम्हाला निळ्या रंगाचं सिलिकॉनचं जे मॅट दिसतंय पोलपाटाच्या खाली, सो ते पण मी रिसेंटली आता मिशोवरून ऑर्डर केलेलं आहे. सो आपण जेव्हा कपडा वगैरे घेतो ना पोलपाटाच्या खाली, तेव्हा त्याला तशीच घाण किंवा कधी कधी त्याच्यावरती पीठ सांडून राहतं, तर त्याच्यानुसार मग कधी कधी झुरळं मुंग्या वगैरे होण्याची शक्यता असते. बट हे सिलिकॉनचं आहे ना, आपण पटकन किचनच्याच नळाखाली पटकन धुवू शकतोय. सो मला ते खूप कन्व्हिनियंट वाटलं. सो त्याच्यानंतर नेक्स्ट काम जे मला असतं ते आहे ड्रायफ्रुट्सचं सेग्रिगेशन करणं. सो आणि माझं हे जे आहे ते मी आता माझी बियर बनवायला घेते. सो माझा नवरा याला माझी सकाळची बियर बोलतो. सो ॲक्च्युली हे आहे जिरा पाणी, जे मी यूज करते माझ्या वेट लॉस करता. सो माझ्या डायटिशियननी मला ॲसिडिटी खूप होते. सो मला सकाळी सकाळी जिरा पाणी घ्यायला लावलेले. रात्रभर जिरे भिजवून ठेवायचे आणि सकाळी तेच पाणी उकळायचं आणि ते आपण प्यायचं थोडंफार थंड करून, म्हणजे कोमटही पिऊ शकताय तुम्ही. त्यानंतर नेक्स्ट मी शिवांशच्या शॉर्ट ब्रेकसाठी पोहे करायला घेत आहे. सो पोहे मी धुवून घेतलेले आहे आणि त्याची छोटीशी ही कढई आहे. सो मी सुद्धा ॲल्युमिनियम जास्त वापरत नाही आहे, कारण आपल्या तब्येतीला ते चांगलं नसतं. सो मोस्टली माझ्याकडं तर हे आयर्नचे भांडे आहेत, नाही तर मग मी ट्रायप्लाय यूज करते सध्या. सो मी त्याचा लवकरच व्हिडिओ शेअर करेल. सो सकाळची सुरुवात फ्रेश मनाने आणि आनंदाने केली ना का संबंध दिवस आपला खूप सुंदर आणि छान जातो. सो मला एक सवय आहे का मी उठल्या उठल्या पहिले बॅल्कनीमध्ये येऊन थोड्या वेळ निसर्गाकडे बघत बसते, जेणेकरून मला एक खूपच छान पॉझिटिव्ह वाटतं आणि एकदम फ्रेश होऊन जातं. जरी कधी मूड असला, काही दुखत खूपत असलं, तरी पण निसर्ग बघितला का खूप सुंदर वाटतं. सो तुम्ही हे नक्की ट्राय करा. तर चला आता मला नेक्स्ट काम जे करायचं आहे ते मी माझी बियर इथं गाळून घेतलेली आहे आणि मी आता करते माझा ब्रश पटकन. त्यानंतर मी लगेचच घेत असते गरम पाणी. सो अशा प्रकारे मी गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. माझ्याकडे एक हीटर पण आहे पाण्याचा, पण तो सध्या खराब झालेला आहे. त्यानंतर मला करायची आहे आमच्या मिनी ब्रेकफास्टची तयारी. सो मिनी ब्रेकफास्ट म्हणजे काय, ते फ्रूट्स आणि माझी ही छोटीशी बियर. तर मी हे ॲपल कटर नवीन घेतलेलं आहे मिशोवरतून. सो मी हे ट्राय करते तुमच्यासमोरच, मी याचं अनबॉक्सिंग पण केलं. सो मस्त आहे, छान आहे. पटकन बाजूला म्हणजे सगळे स्लाइस बाजूला झालेत आणि मधला जो भाग असतो ॲपलचा जो आपण खात नाही, सो तो अशा प्रकारे साईडला निघून आलेला आहे. सो छान प्रोडक्ट आहे. मला अराउंड 100 का 120 रुपयाला भेटलेलं होतं. सो मला आवडलं आहे. त्यानंतर मी पटकन ॲपल्स कट करून घेणार आहे आणि शिवांशचे पोहे इथं बनवून तयार झालेले आहेत. आता हे नेक्स्ट प्रोडक्ट आहे ट्रे. खूप सुंदर काचेचा ट्रे आहे, खूप डेलिकेट आहे बरं का, पण आहे ना खूप छान आहे हा ट्रे. हा पण मी मिशोवरतूनच घेतला आहे आणि आता तुम्हाला दाखवण्यासाठी मी हे करते प्रेझेंटेशन, नाही तर मी रोज एवढे नाटकं करत बसत नाही आहे. तर गरम पाणी, माझी बियर म्हणजे जिरा पाणी, ड्रायफ्रुट्स आणि फ्रूट
फ्रूट घेऊन मस्त बघा बाहेरचा व्ह्यू गाईज, छान मध्यम असा छान बारीक असा पाऊस पडतोय आणि हे आमचं फोल्डेबल टेबल आहे गॅलरीमधलं. सो त्याला मी आता अनफोल्ड केलं आणि तुमच्या सगळ्यांना दाखवत मी मस्त आता माझा मिनी ब्रेकफास्ट आणलेला आहे, ज्याच्यामध्ये आहे फ्रूट्स, जिरा पाणी आणि गरम पाणी. आता मस्त हे 10 मिनटं इथं बसून मी एन्जॉय करणार आहे. म्हणजे आपले दिवसभर घाई गडबड चालू असते बायकांची, पण आपण आपल्यालाच वेळ द्यायला किंवा आपणच वेळेवरती जेवायला विसरतो. सो असं करू नये. सो चला, बस झाला टाईमपास. आता वाजत आलेत 7 आणि मला करायचं आहे लॉग इन. सो अशा प्रकारे मी माझा लॅपटॉप घेऊन आलेली आहे. तुमच्यासमोर मी घड्याळाकडे बघत घाबरत लॉग इन करते, कारण मला 5 मिनटं लेट झालेलं आहे आणि लॅपटॉप पटकन ऑन होत नाही आहे. सो माझी लगबग तुम्ही पाहू शकताय कशी झालेली आहे. मला फार टेन्शन आलेलं आहे, कारण की लेट लॉग इन करणं तसं अलाउड नसतं. आणि आता पटकन आम्हाला अजून शिवांशला रेडी करायचं आहे, डब्बा भरायचा आहे. सो अशा प्रकारे मी पटापट डबे काढले. पोहे भरून झालेले आहेत. आता मला पराठा दही द्यायचा आहे. सो पटापट माझा आवरावर चालू आहे, जोपर्यंत तिकडे माझा लॅपटॉप लॉग इन होतोय. सो फायनली टिफिन इज रेडी आणि 3 डबे त्याचे तयार आहेत. आता शिवांश निघालेला आहे खाली स्कूल बसमध्ये जायला. बाय बेटा, गुड डे, गुड डे. टिफिन खा. सो बॅक टू पार्ट 2. सो माझा लॅपटॉपचा ब्रेक संपलेला होता, कारण लॉग इन करून मी एक ब्रेक टाकलेला होता आणि तुम्ही किचनची हालत बघू शकता, डायनिंग टेबलची हालत बघू शकताय. सो आता मी माझा ब्रेक पटकन चेंज करणार आहे आणि दुसरा ब्रेक यूज करणार आहे. सो 7 वाजता लॉग इन केल्यानंतर मी 15-15 मिनिटांचे 2 ब्रेक्स यूज करते, जेणेकरून मला माझं स्वतःचं आवरायला आणि शिवांशला सी ऑफ करायला बरं पडतं टिफिन वगैरे देऊन. आता जोपर्यंत दुसरा ब्रेक माझा यूज होतो तोपर्यंत मी पटकन वॉशिंग मशीन लावणार आहे. सो ऑलरेडी कपडे मी रात्रीच सेट करून ठेवते मशीनमध्ये, जेणेकरून मला सकाळी जास्त त्रास होत नाही. फक्त मग शिवांशच्या आंघोळीचे वगैरे कपडे नंतर मी त्याच्यामध्ये ॲड करते डेटॉल डिटर्जंट्स टाकून. अशा प्रकारे आता मी वॉशिंग मशीन सेट करून देणार आहे, म्हणजे जेव्हा आमच्या मावशी येतील तेव्हा त्या पटकन कपडे वाळत टाकतील. मधल्यामध्ये माझं बघणं चालू असतं लॅपटॉपकडे, म्हणजे पूर्णपणे दुर्लक्ष मी करत नाही. जरी ब्रेक असलं तरी पण जर काही काम वगैरे असेल तर ते मी पाहून करत असते. त्याच्यासोबतच माझी बाकीची पण कामांची गडबड चालू असते. तुम्हाला समोर दिसत असेल मला, कारण किचन आवरून ठेवायचा असतो, कारण चपात्यावाल्या मावशी जी आहेत त्या येणार आहेत. सो त्यांना मला स्पेस करून द्यायची असते, कारण मी फार पसारा केलेला असतो. आणि शिवांचं पण थोडंफार जे पण उरलेलं असतं, जसं आता थोडेसे पोहे उरलेले होते, सो ते मी पटापटा काढून भांडी पण काढून ठेवते लगेच, कारण लवकरच आमच्या झाडू फरशी आणि भांड्यावाल्या पण मावशी येतात. सो त्यांना पण सगळं मग रेडी आणि सेट राहतं. सोबतच मला तयारी करायची असते ती पियुषच्या, म्हणजे माझ्या नवऱ्याच्या नाश्त्याची आणि त्याच्या टिफिनची. सो त्याकरता आज मी ठरवलं होतं का मी टमॅटोची चटणी करणार आहे. सो चला आता पटकन त्याची तयारी आपण करून घेऊयात. सो मी आता इथं पटकन टमॅटोज कट करत आहे आणि त्याच्यानंतर नेक्स्ट मला नाश्त्याला बनवायचा आहे बेसन चिला, जो माझ्या डायटिशियननी पण रेकमेंड केला होता, कारण हाय प्रोटीन असतो. सो माझी जी सुरी आहे ना ती गाईज खूप तिची धार केलेली होती. सो मी मिशोवरतून न्यू प्रोडक्ट्स ऑर्डर केलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता ह्याच्यावरती खूप छान प्रिंट आहे. स्टीलची ही सुरी आहे. एकासोबत आपल्याला 3 भेटणार आहेत, म्हणजे एका प्रोडक्टमध्ये 3 येतात. एक एकदम मोठी आहे, एक मीडियम आहे आणि एकदम छोटी आहे. सो हे मी खूप व्हायरल प्रोडक्ट आहे, मी बघितलेलं होतं बऱ्याचदा सगळ्या कुकिंगच्या चॅनल्सवरती वगैरे. सो मलाही घ्यायचं होतं, फायनली मी ते घेतलं. त्यानंतर मी आणखीन एक हे स्लायसर, म्हणजे हे पण एक कटरच आहे, पण ह्याच्यात तुम्ही डिझाईन पाहू शकताय. सो अशा डिझाईनमध्ये कट होतं. कॅरेट्स किंवा कुकुंबर वगैरे खूप छान ह्याच्याने, म्हणजे काकडी गाजर सलाडसाठी आपण त्याला यूज करू शकतो. आणि जबरदस्त धार होती ह्या स्टीलच्या सुऱ्यांना, मला तर फार आवडली. सो आता मी इथं बेसन चिलाची तयारी करत आहे, ज्याच्यामध्ये मी कॅप्सिकम, टमॅटो, मिरची एवढं सध्या अवेलेबल आहे फ्रीजमध्ये. सो मी तेच वापरणार आहे आणि सोबतच आपण पटकन टमॅटो चटणी पण बनवून घेऊयात. सो अशा प्रकारे चटणी बनवून झालेली आहे आणि आता मी इथे चिला बनवत आहे. सो चिलासुद्धा आता आपला लवकरच रेडी होणार आहे. सो सोबतच माझं मध्ये मध्ये कामाकडे पण लक्ष आहे, बिकॉज दोन्ही ब्रेक्स माझे संपलेले होते आणि आता माझ्याकडे एकच शेवटचा लंच ब्रेक उरलेला असतो, जो की 30 मिनिट्सचा असतो, अर्धा तासाचा. सो मी काम करत होते त्याच्यामध्ये मध्यंतरी. मग त्याच्यानंतर मला पुन्हा किचन थोडाफार आवरायचा होता, कारण मी परत पसारा करून घेतलेला होता आणि जे पण भांडे विसळायचे होते नॉर्मल, जे आपण कटर वगैरे चाकू सुरी ते सगळं आपण वापरतो, ते पण मला सगळं धुवून ठेवावं लागत होतं. सो मग मी तेच काम आता इथं कंप्लीट करते.
सो गाईज छान असं मस्त फ्रेशन अप होऊन मी माझ्या ॲमेझॉन कंपनीचाच टी शर्ट वेअर केलेला आहे आणि मस्तपैकी आता रेडी होणार आहे मी. सो मी माझं फेसवॉश केलेलं नाही आहे, तर मी सध्या हे प्रोडक्ट्स यूज करते आहे फेसवॉशसाठी, ज्याचा मला रिझल्ट खरंच खूप छान आलेला आहे. तर चला आता जाऊयात आपण आपल्या किचनमध्ये, जो पुन्हा आपली तिसऱ्यांदा वाट बघतोय. आणि आता मला ठेवायचा आहे चहा. सो मी हे यूज करत आहे, हे काचेचं केटल आहे, बट हे तडकत नाही गॅसवरती आणि मला फार ते छान वाटतं यूज करायला. त्याच्यामध्ये मी टाकलेला आहे गवती चहा, जो की आमच्या दोघांचा पण फेवरेट आहे. आणि आता मी एन्जॉय करणार आहे माझा ब्रेकफास्ट आणि जॉबसुद्धा. सो दोन्ही मला मॅनेज करायचं आहे, कॉज मी दोन्ही पण ब्रेक्स ऑलरेडी यूज केलेले आहेत आणि आता माझ्याकडे फक्त एकच ब्रेक उरलेला आहे, जो मला नंतर कधी पण लागणार आहे. सो आता माझा ब्रेकफास्ट चालू आहे. तेवढ्यातच माझा चहा उतू गेलेला होता आणि आता शीला मावशी आमचं झाडू फरशी करत आहेत आणि सोबतच चपात्यांवाल्या मावशी आलेल्या आहेत. सो त्यांचं चपात्या चाललेलं आहे. मी दुसऱ्या साईडला पुन्हा चहा ठेवलेला होता आणि अशा प्रकारे आता चहा बनलेला आहे. सो हे ग्लासचं केटल खूप सुंदर आहे. ह्याच्यामध्ये ऑटोमॅटिक जे त्याचं कवर आहे ना, सो त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक गाळल्या पण जातो चहा. आणि कमी चहा घेत नाही बिकॉज मी डाएटवर आहे. सो दोन्ही मावशींसाठी आणि पियुषसाठी मी चहा ठेवलेला आहे. सो अशा प्रकारे घर स्वच्छ होत आहे आणि माझं पुन्हा जॉब किचन जेवण सगळं चालू आहे. पियुषने त्याचा नाश्ता स्टार्ट केलेला आहे आणि अशा प्रकारे आता घर स्वच्छ होत आहे. सो माझं त्यातल्या त्यात बाकीची सगळी कामं पण चालू आहेत. मी पण जेवतीये, पियुषला पण दिलं आणि आम्ही दोघं बसून थोड्या वेळ नाश्ता करत आहोत आता. सो अशी ही सकाळची माझी तारेवरची कसरत म्हणा, नाहीतर धावपळ म्हणा, नाहीतर लगबग म्हणा, काही पण. आणि आय एम शुअर की ही आपल्या सगळ्याच बायकांची नक्कीच असणार आहे. जॉब करणारे असो वा ना करणारे असो, वर्क फ्रॉम होम असो नाहीतर वर्क फ्रॉम ऑफिस करणारे असो, सगळ्यांनाच सकाळचं ही अशीच धावपळ असते. मुलांचा टिफिन, नवऱ्याचा नाश्ता, जेवण, पण मग त्याच्यानंतर आपल्याला थोडंफार नंतर आरामही असतो. बट आम्हाला जॉब असल्यामुळे मला आता तो आराम नाही आहे. आणि त्याच्यात बघा ना, मी काय कुटाणा करून बसले. सो माझ्याकडनं कप फुटला आणि आता तेच मी सगळं झाडते, कारण ऑलरेडी शीला ताईंचं झाडू फरशी करून झालेलं होतं आणि घर स्वच्छ आहे असं म्हणतच मी बसलेले होते. तेवढ्यात माझ्याकडनं हा कुटाणा झाला. तर काच जी असते ती मी पेपरमध्ये गुंडाळून पिशवीत रॅप करून मगच थ्रो करते, कारण मग ती लागायला नको कोणाला. आणि सोबतच माझं केस म्हणजे जॉबचं पण काम करणं चालू आहे आता. झाली का भाकरी? सो ती आहे माझी मल्टीग्रेनची भाकरी आणि त्याच्याबद्दल जर तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी असेल तर मी नक्कीच सांगेल, कमेंट डाऊन करा. बेडरूमसुद्धा मी बऱ्यापैकी आवरला आहे आणि आता देवपूजेचा वेळ झालेली आहे. सो पटकन मी असा दिवा लावणार आहे आणि पूजा करून घेणार आहे. हा आवडला? हो आवडला. बेसनचा चिला आवडला? आवडला. ड्रायफ्रुट्स खाल्ले? खाल्ले. ॲपल खाल्लं? खाल्लं. टिफिन कॅरी केला? हो केला. बघ बरं मी किती तुला सगळं छान मॅनेज करून देते. बरोबर बोललो ना मी, हे बोलायचं होतं ना गाईस, बरोबर आहे. सगळं दिलंय हा मला, खूप पोट भरलंय, जे की मी आतापर्यंत फक्त चहाच पिलेला आहे आणि तो पण. सो पियुषला मी बोलले का थोडंफार व्हिडिओमध्ये येऊन माझं कौतुक कर. तर हे असे असतात आपले सगळ्यांचे नवरे, ज्यांना थोडं पण कौतुक करायला नको बायकांचं. आणि पियुषने सुद्धा तेच केलं. बाय. गुड डे. सो गाईज अशा प्रकारे सकाळची खूप तारेवरची कसरत चालू असते. माझी नाही, सगळ्याच बायकांची चालू असणारी मला गॅरंटी आहे. फक्त माझ्यामध्ये ॲडिशनल हे आहे का मला वर्क फ्रॉम होम करावं लागतं आहे आणि आय थिंक बरेच वर्किंग वुमनला पण हे सगळं रिलेटेबल असणार आहे. तर वर्क फ्रॉम होममुळे काय होतं, सकाळी 7 वाजता मला लॉग इन करावं लागतं आहे आणि त्याच्यामुळेच माझी फार धावपळ होते. सो अशा प्रकारे टाईम मॅनेजमेंट मला पहिले येत नव्हतं फ्रँकली, पण मी आता शिकली आहे आणि डे बाय डे माझ्यामध्ये मी इम्प्रूव्हमेंट करते आहे. सो म्हटलं का ते तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करावं. सो मे बी तुम्हाला पण ह्याच्यातनं थोडंफार मोटिवेशन किंवा टिप्स अँड ट्रिक्स भेटतील, काही भेटल्या तर. तुम्हाला जर काही डाऊट असेल, काही बोलायचं असेल तर प्लीज कमेंट डाऊन करा. अँड येस, वर्क फ्रॉम होमबद्दलची जर माहिती हवी असेल तर त्याचं पण मी लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. मी ऑलरेडी व्हिडिओ टाकलेला आहे. सो हे 10च्या आधीचं रुटीन होतं. सो 10च्या नंतरचं रुटीन कसं असतं, सो त्याचे पण मी ब्लॉग क्रिएट करून ठेवलेला आहे. सो त्याची पण लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. याच्या पलीकडे तुम्हाला जर काही बोलायचं सांगायचं असेल तर प्लीज मला कमेंट नक्की करा. मी सगळ्या कमेंट्स वाचते, सगळ्या कमेंट्सला मी रिप्लायसुद्धा करते. अँड चलो आय थिंक आजच्या व्हिडिओसाठी इतकंच इनफ आहे. भेटूयात पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. नवीन ब्लॉग मी तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन येईल. सो सी यू ऑल इन माय नेक्स्ट ब्लॉग. बाय गाईज.